आज आपण जे व्याख्यान ठेवलंय ते आपले सर्वांचे गुरुवर्य आमचे मार्गदर्शक हबप प्राध्यापक पोपटराव पवार सर यांचं व्याख्यान होणार आहे। मी आमचे तरुण मित्र अभि ताजने असेल, कुणाल अनाप असतील, दिनेश अनाप असतील यांना विनंती करतो त्यांनी पवार सरांचा सत्कार करायचा आहे। माझ्या 2 शब्दांना मी सुरुवात करतो। सभेला गर्दी किती असावी ती महत्त्वाची नसते, सभेला गर्दी किती बसलेत ते महत्त्वाचं असतं। ही तरुणाई ज्यावेळेस अशा कार्यक्रमामध्ये हजर होते त्यावेळेस निश्चित कुठेतरी परिवर्तनाची पाठ सुरू झाली असं म्हणावं वाटतं। या पृथ्वी तलावर डॉक्टरेट हजारो झाले असतील, डिलीट, MBBS, PhD वगैरे वगैरे उपाधी घेतलेले हजारो झालेले असतील, परंतु महात्मा उपाधी घेणारे हे ठराविक जन्माला आले। आणि महात्मा उपाधी घेणारे जे जन्माला येतात ना ते असे 5 आणि 50 वर्षात येत नाही रे, त्याला शेकडो वर्ष जावी लागतात, तेव्हा महात्मा म्हणून जन्माला येतो। माझ्या वाचनात गेलेले पहिले महात्मा जन्माला आले ते महाभारतामध्ये विदुर होते, त्या विदुरांना महात्मा म्हटलं गेलं। त्यानंतर माझ्या वाचनात आलेले महात्मा दुसरे होते, ते महात्मा गौतम बुद्ध होते, त्यांना महात्मा म्हटलं गेलं। त्यानंतर पिढी 200-400 वर्षाची गेली आणि परत महात्मा शब्द मला सापडला आणि ते म्हणजे महात्मा बसवेश्वर होते। आणि त्याच्यानंतर 200-400 वर्ष गेल्यानंतर महात्मा फुले म्हणून जन्माला आले आणि ही अशा विभूती जन्माला येतात। आता आणखीन यात माझे विद्यार्थी ते म्हणतील अजून एक महात्मा राहिले तुमच्याकडून सर, मला माहिती आहे ते पोरं बसले बसले म्हणत असतील, पण महात्मा गांधी जे होते त्या महात्मा गांधींनी हे कबूल केलं की खरे महात्मा म्हणून ज्योतिराव फुले आहेत। आणि ही महात्मा उपाधी घेणारे असामान्य जीव ज्यावेळेस या पृथ्वी तलावर जन्माला येतात ना त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून महात्मा फुले यांना क्रांती सूर्य म्हटलं गेलं। अरे कुठे 19व्या शतकाचा प्रारंभ, जातीवादात भरडलेला महाराष्ट्र, अंधश्रद्धेत बुडालेला महाराष्ट्र, अक्षर शून्य असणारा महाराष्ट्र, आणि अशा वेळेस ज्यावेळेस शनिवारवाड्याला आग लागली, पोरांनो शनिवारवाड्याला आग लागली आणि त्याच दिवशी 1827ला आजच्या दिनी महात्मा फुले यांचा जन्म झाला। म्हणजे निश्चित तेजाचा तारा जन्माला आला, त्या आगीच्या ज्वालातून एक ज्वालामुखी जन्माला आला आणि हा ज्वालामुखी जन्माला आला म्हणूनच समाजात परिवर्तन झालं। अन्यथा तुम्ही आम्ही आजही तळागाळात खिचपत पडलो असतो, माणसाला माणूस म्हणून जगता आलं नसतं रे, माणसाला माणूस म्हणून जगता आलं नसतं। किती मोठा अन्याय। अरे सरळ सरळ म्हणायचे ब्राह्मणा घरी ज्ञान, कुंड्या घरी दान आणि महारा घरी गाणं। म्हणजे आम्हाला सरस्वती माहितीच नाही का? अक्षर शून्य समाज ठेवून, भोळा बाबडा समाज ठेवून, त्याला अक्षराच्या पाठीपासून दूर ठेवून, त्याला अंधश्रद्धेची भूत त्याच्यावर लाभून निर्माता परमेश्वर एक आहे आणि त्या परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ इथं हे पांढरपेशी आहेत हे आपल्याला भरवून आणि आपल्याला तळागाळात अंधारात ठेवून आपल्याच कष्टावर पोळी भाजणारे पांढरपेशी वर्ग तयार झाला। तुमच्या आमच्या जातीभेद निर्माण करून दिले। जरा महात्मा फुले यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा आसूड उचकून पहा, ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड उचकलेला असेल, ज्यांनी पुस्तक वाचलं असेल ना त्याला समजन माणूस म्हणजे काय, माणसाची जात म्हणजे काय, कुठली जात आणि कुठला धर्म।
यावरच फुल्यांनी आसूड ओढला, म्हणून त्यांना महात्मा म्हटलं गेलं. अरे त्या परमेश्वराने जात निर्माण करताना मानव एक जात निर्माण केली, एक तिली असो, तांबूळ असो, कुंभार असो, चांभार असो, महार असो, माग असो, कुणी असो, तो मानव म्हणून जन्माला आला. आणि हे रक्तदान चाललंय ना, ह्या आमच्या भगिनी तर बसल्यात. देवा शपथ सांगतो, जर सावित्री आणि फुल्यांचा जन्म झालाच नसताना आणि त्यांनी जर परिवर्तन घडलं नसतं ना, तर आज रक्तदान शिबिर नसतं नाही. आणि ते घेणाऱ्या या मुली काय ब्राह्मणाच्या नाहीत रे, तुमच्या आमच्या बहुजनांच्या ह्या मुली या ठिकाणी बसल्यात, रक्तदान घेतात. सांगावा त्या पुरीने या ठिकाणी येऊन, रक्त तुम्ही घेतलं, चेक करा परवा ते रक्त, आणि मला सांगा त्या बाटल्या पाहून हे रक्त कुणाचं आणि ते रक्त कुणाचं. सगळ्या मानव जातीचं रक्त, त्याचा रंग एक आहे रे, सगळ्या मानव जातीचं रक्त सारखं आहे. आणि हेच खरं त्यांना अपेक्षित होतं. बहुजनांचा उद्धार करता जन्माला आला. जर कधी हा उद्धार करता ज्योतिबा फुले म्हणा, शाहू म्हणा, आंबेडकर म्हणा, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणा, गाडगे बाबा म्हणा, हे जर उद्धार करते जन्माला आले नसते ना, तर सुभाषदादा छाती ठोकपणे सांगतो 50 वर्ष अजून आपण पाठीमागे असतो. 50 वर्ष. त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर पुढचे परिवर्तन बघा, की हे जे समाज प्रबोधनाचं कार्य केलं गेलं, या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलन, मानवता एकच जात हे दाखवून दिलं. शिक्षणाची दारं तुम्हाला सारख्या गरिबांसाठी ठोठावली गेली. आणि सत्य शोधक ही वृत्ती तयार झाली. आणि सत्य आणि त्याचा शोधक म्हणजे शोधणारा. ते सत्य शोधलं गेलं, त्या अंधश्रद्धेला मुठमाटी दिली गेली, मनुस्मृती जाळली गेली. मानव एक जात आहे. फार पूर्वीचा एक किस्सा सांगतो मुलांनो. मीही देखील अंधश्रद्धेमध्ये सुरुवातीला मीही झपाटलेला होतो, पण जसजसं वाचन करत करत पुढे पुढे गेलो ना, तसतसं मला माहीत होत गेलं. एक उदाहरण सांगतो की असेच थोडे परीक्षेचे दिवस होते. मला सातरमध्ये येऊन एक 5-6-7 वर्ष झाले असतील. आणि पेटकर सर नावाचे आमचे मित्र, आम्ही आणि पी.बी. आप्पा आम्ही त्या बगीच्यात बसलो. त्यांनी मला एक 15 मिनिटं सांगितलं आणि मग मला तेव्हा समजलं की या अंधश्रद्धेच्या झपाटलेल्या भूताने हा महाराष्ट्र जर बुडत बुडत गेला ना, तर तुम्ही आम्ही आयुष्यात कधी वर येणार नाही. सरस्वती कुणाची ठेव नाही, ती एकाची नाही, बहुजनांच्या साठी केली पाहिजे. अरे हरिजन आणि गिरिजन यांच्यासाठी या माणसांनी काम केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये परिवर्तन घडून आलं, अन्यथा परिवर्तन घडूच शकत नव्हतं. मग हे परिवर्तन घडताना काय, एक नव्हे, स्त्री शिक्षण, स्त्रीला चूल आणि मूल, तिथून बाहेर स्त्री पडता कामा नाही, हा ठरलेला पायंडा. देव, देश, धर्म, देश बाजूलाच राहिला, पण देव आणि धर्म याच्यामध्ये आम्हाला इतकं गुरफटून टाकलं की फक्त पूजा त्यांच्याच हस्ते व्हावी, पूजा ब्राह्मणांनीच करावी, अन्यथा दुसरी पूजा चालत नाही. अरे संत ज्ञानेश्वरांनी जर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं असेल आत्मा एक आहे, तुमचा आणि आमचा आत्मा एक आहे, जर ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं असेल तुमचा आणि आमचा आत्मा एक आहे, तर मग त्या भेदाभेद कुठला रे. चपलाचं काम करतो म्हणून तो चांभार, लगेच त्याला जात लावून टाकली चांभार. गुरडोरवर तो मार, लगेच जात लावून टाकली मार. शेती करतो तो कुणबी, लगेच त्याला जात.
ह्या जाती जातीचं त्यांनी वादळ आपल्यामध्ये निर्माण केलं आणि हे जाती जातीचं वादळ तुमच्या आमच्यामध्ये स्पृश्य अस्पृश्य लहान मोठा भेद निर्माण केला आणि या भेदाच्या चौकटीत जेव्हा माणूस टाकला गेला ना त्यावेळेस त्याच्यावर अंधश्रद्धेची भूतं टाकून दिली आणि त्या अंधश्रद्धेच्या त्या पगड्यापायी तुम्हा सामान्य माणसाला वर यायला जागाच ठेवली नाही आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो त्यावेळेस कदाचित या पृथ्वीवर परमेश्वर म्हणत असाल आणि जर जन्म घेत असाल तर खऱ्या अर्थानं परमेश्वरानंच हा देवदूत इथं पाठवला आणि महात्मा फुले नावाचा क्रांतीसूर्य जन्माला आला. कदाचित त्या विधात्यानं सांगितलं असेल रे बाबा जा या माणसांना समजून सांग. आणि किती मोठी आरे रावी मूळचं यांचं घराणं कुठं सातारा कडगुण त्या ठिकाणी हे गोरे घराणं होतं. हे गोरे घराणं कोंडाजी बाबा गोरे घराणं त्यांना चौगुले म्हणायचे म्हणजे गाव कामगार. ते मूळचं घराणं तिथलं रोजीरोटी खातात व्यवस्थित जीवन जगतात पण तरीही हे व्यवस्थित जीवन जगतात ते देखील तिथल्या कुलकर्ण्यांना सहन झालं नाही म्हणून यांना त्रास द्यायला सुरुवात केली. परंतु हाही पट्टा यांचे पूर्वजच ते शिवरायांच्या काळातील तलवारीचा मान यांना होता त्यांनी त्याचा शिरच्छेदच करून टाकला आणि रातोरात गाव सोडून दिलं. तिथून निघले पुरंदरला येऊन राहिले. नंतर मूल शेटीबा त्यांना सांभाळलं. पुरंदरवरून त्यांचं शेतीत चांगलं होतं पण तेही थोडं ढासळलं गेलं. मग पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर 2-3 मुलं ते सांभाळली आणि ती सांभाळत असताना त्यांना या फुलांचं ज्ञान दिलं गेलं आणि गोरे चौगुले हे नाव कधीच लुप्त झालं आणि फुलांच्या व्यवसायामध्ये पारंगत झाले आणि तिथून पुढे फुले घराणे हे जन्माला आले. त्यातला राजाराम तो शेतीत राहिला. ज्योतिबा गोविंदरावांची ही मुलं आणि ही मुलं पुढे येत असताना ज्योतिबांना जेव्हा परिवर्तन समजलं गोविंदाला वाटलं की माझंही मूल साळत जावं. अरे जेव्हा गोविंदांनी या ठिकाणी ज्योतिबांना शाळेत पहिल्यांदा टाकलं ना पोरांनो त्यावेळेस तळपायांची आग मस्तकावर गेली पांढरे पिशी गेले. ज्योतिबा तुम्ही धर्म बुडवताय गोविंदराव तुम्ही धर्म बुडवताय पोरला शाळेत पाठवू नका त्याला शिक्षणाचं योग्य नाही. तुम्ही जर त्याला शाळेत पाठवलं तर तुम्हाला आम्ही वाळीत टाकू. आणि वाळीत टाकणं म्हणजे तरी काय तर त्यांच्या घरासमोर एखादं हाडूक रवून ठेवायचं आणि ते हाडूक रवून ठेवलं की ते कुटुंब वाळीत टाकलं जायचं. अरे कसलं आलंय. आणि आपले अंधश्रद्धेने झपटलेले नको रे बाबा ती तसं केलंय आणि तसं केलं त्यांना वाळीत टाकलंय त्यांच्याजवळ जर आपण गेलं तर आपल्यालाही वाळीत टाकतील या भीतीनं. सिंचाई म्हणे ते इंग्रज आले आणि ह्या इंग्रजांनी सिंचाने सगळा घोंटाळा केला म्हणे धर्म बुडवला. मी तर म्हणतो बरं झालं काही दिवस इंग्रज आपल्यात आले. माफ करा माझ्या मित्रांनो पण मी म्हणतो बरं झालं इंग्रज काही दिवस आपल्यात आले. जर इंग्रज आपल्यात आले नसते तर मानव एक आहे हा धर्म समजून सांगायला फुले असो आंबेडकर असो शाहू महाराज असो कर्मवीर भाऊराव पाटील असो यांना बळ मिळालं नसतं. मग त्यांना मानव एक आहे हे बळ मिळालं. मिशनरींनी शाळा सुरू कराव्यात पण आमची मुलं नकोत. पिढ्यान पिढी आम्ही शेतीचं करावी पिढ्यान पिढी आम्ही आमचे धंदेच करावेत आणि पिढ्यान पिढ्या त्यामध्ये बर्बाद होऊन मरावं हे त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी उठाव केला. प्रत्यक्ष ज्योतिराव शाळेत गेल्यानंतर त्यांना ती शाळा सोडावी लागली. तर काय म्हणे धर्म बुडाला काय म्हणे धर्म बुडाला आणि म्हणून त्यांना ती शाळा सोडावी लागली. शाळा सोडल्यानंतर विचार करा बाबांनो जे तुमचे आम्ही धर्म देतो तुम्ही आम्ही एखाद्या देवालयाला दान देतो. किरण पाटील असतील सागर डुकरे असतील इथं दादा असतील तुम्ही आम्ही जे दान धर्म देतो देवळे बांधले जातात देवळेला पुजारी कुणाचा त्यांचा आम्ही पाया पडायचं नारळ तिथं टाकायचे पैसे तिथं टाकायचे तिजोऱ्या त्यांच्या. म्हणजे कष्ट करायच्या पैशाला देखील किंमत नाही हेही तितकंच.
देवाच्या नावावर जे करती छू मंतर ते भरविती आपल्याच घर ग शेजारी सखे बाई, असं किरण दादा मी एकदा गाणं ऐकलं होतं. म्हणजे किती मोठं आहे. आणि हे परिवर्तन खऱ्या अर्थानं यांनी घडून आणलं, म्हणून हे क्रांती घडून आणली, म्हणून हे क्रांती सूर्य झाले. आणि मी तुम्हाला सांगितलं महात्मा जन्माला येतो तो असा. यांचं शिक्षण बंद झालं. ही शिक्षणाची दारं ठोठवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी यांचं शिक्षण बंद केलं, अरे तुम्हाला सांगतो पोरांनो, मुन्शी गफार बेग नावाचा मुसलमान आणि एक इंग्रज अधिकारी यांनी येऊन सांगावं का गोविंदराव तुमच्या मुलाला परत शाळेत पाठवा. असा कुठलाही एखादा पांढरपेशी उच्चभ्रू समाजातला म्हटला नाही की त्यांना परत ज्योतिबांना शाळेत पाठवा. आणि परत यांची शाळा सुरू झाली. पण म्हणतात ना दैवाचे फेरे कशी उलटी पालटीच असतात. 3 वर्षाचे ज्योतिबा असताना आई गेली. अरे 3 वर्षाचं बाळ असताना आई गेली. सांगा या ठिकाणी ज्यावेळेस संभाजीराजांची आई गेली होती तर इतका मोठा शूर संभाजी पण तो देखील या महाराष्ट्रासाठी मोठा राजा घडवता आला नाही. आणि तेच परिवर्तनाचं चित्र हे पुढं आहे की ज्योतिबा आले परंतु आई गेली. गुन्हा नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याला भाकरी घालणारी बाई होती, तिनं येऊन ज्योतिबांना सांभाळलं, भाकरी घातलं. आणि सगुणा नावाची गोविंदरावांची गुरु बहीण होती, तिनं पोराप्रमाणे सांभाळलं. आणि तिथं ज्योतिबांचा खरा उदय झाला. परत शिक्षण आणि ती शिक्षणाची मुहूर्त मिरवली गेली. ज्यावेळेस जळतं ना, ज्यावेळेस ठेच लागते ना, ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं ना, त्यावेळेस त्या संकटाची किंमत कळते, त्यावेळेस ती ठेच लागल्याची किंमत कळते आणि त्यावेळेस झालेल्या दुःखाची किंमत कळते. हे सगळे दुःख अनुभवलं, भोगलं, जगलं आणि म्हणून ज्योतिराव त्यातून तेजानं घडले आणि त्यांनी ही परिवर्तनाची लढाई जिंकून दाखवली. म्हणून तुम्ही आम्ही आज इथं बसलो, आम्ही बहुजन समाज शिकतोय, आम्ही बोलतोय. अन्यथा चाकुरीबद्ध जीवनात कधी जन्मले आणि कधी मेले हेही समजलं नसतं. म्हणून बोलावं वाटतं. पुन्हा शाळेत गेल्यानंतर अत्यंत हुशार तल्लक बुद्धीचे ज्योतिराव पुढे पुढे चमकत गेले आणि नंतर त्यांचं नेवसे पाटलांच्या मुलीशी लग्न झालं. ती सावित्री यांच्या घरात आली. मला माहित नाही सत्यवानाची सावित्री होती की नाही, तिनं वड पुजलं की नाही, ती सत्यवान सावित्री मला माहित नाही. पण ज्योतिबांच्या जीवनात आलेली सावित्री ही खऱ्या अर्थानं सावित्री होती आणि तिनं माया बहिणींना न्याय दिला. हे तितकंच सत्य आणि त्रिकाल सत्य आहे. यामध्ये भेद नाही आणि छेद नाही. ही सावित्री सत्य धर्म शोधकाच्या जीवनात आली आणि खऱ्या अर्थानं हा सत्यवान आणि कलियुगात ही जन्माला आली सावित्री हिनंच खरा न्याय दिला. नाहीतर अंधकारात चूर आणि मूल याच्यात बुडालेली स्त्री ही कधीच वर आली नसती. जर मानव एक आहे, स्त्री पुरुष समानता आहे, मग तिला चूल आणि मूल यात बंद का आणि ती जोखडलेली का, ती जखडलेली का? म्हणून स्त्री शिक्षणाचा पाया टाकला तो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी, आणि तोही फुले भिडे यांच्या वाड्यात टाकला आणि पुण्याला टाकला. त्यावेळेस देखील शिक्षिका कोण? शिक्षक म्हणल्यानंतर मोठा प्रश्न, बहुजनांचा शिक्षक नाही आणि त्याच्या शिक्षिका तर मुळीच नाही. मग ती शिक्षिका उभी करायची, ही कशी करायची? मग ज्योतिबानी सावित्रीला अरे जमिनीची केली पाटी, हातात असणारी काठी केली लेखणी, आणि हातातली काठी झाली लेखणी, जमीन झाली पाटी आणि त्यावर अक्षरं गिरवली आणि ती सावित्री घडवली. आणि ती जेव्हा शिक्षिका झाली त्यावेळेस चालताना रे शिंचीनं धर्म बुडवला म्हणायचं, कुणी शेण मारायचं, कुणी गाळ मारायचं, कुणी चिखल मारायचं. इतक्या अवहेलना सहन केल्या आणि स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. 5-6 मुली शिकवता शिकवता पुढे शिकवित गेल्या. आणि त्यावेळेस ज्या आबला होत्या, त्यावेळेस ज्या विधवा होत्या, केश वपन करायच्या कुठल्या श्रद्धा,
कुठले ते अंध केश ओपन करायचे, विधवा महिलेने पांढरेच कपडे घालायचे, चार चौकात जायचं नाही, म्हणजे घुसमटून स्वतः झळून मेलेलं चांगलं, परंतु ह्या ज्या वेदना त्या स्त्रियांना दिल्या जात होत्या ना, ह्या वेदना असह्य होत्या. आणि विचार करा माझ्या मित्रांनो, आता 18-20 वर्षात मुलीचं लग्न होतंय, पण त्यावेळेस बालविवाह होते. जर एखाद्या 15-16 किंवा 13-14 वर्षाच्या मुलीचा जर मुलगा नवरदेव जर एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये गेला तर उभं आयुष्य त्या मुलीनं जळत जळत मरायचं. आणि हे दुःखद विदारक चित्र, हे चित्र बदलवलं पाहिजे. हे त्यावेळेस फुले आणि सावित्रीबाई यांनी ठरवलं. अनाथांच्या नाथ झाल्या, अनाथांच्या नाथ होऊन त्यांनी परिवर्तन घडवलं. शेतकऱ्यांचं दुःख, अरे सावकारी किती माजलेली होती, 4 पैसे घ्यायचे, ते धड आपल्याला लिहिता येत नाही, धड वाचता येत नाही, किती दिले, एवढे गेले, ते पैसे दिले, व्याजाचं व्याज, व्याजाचं व्याज, असं करता करता दिलेली रक्कम 10 वेळा जर त्या सावकारला परत केली तरी सावकाराचं जोखड आपल्या मानेवर राहायचंच. यालाही सुरुंग लावला. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हेही ओळखलं. आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थानं घातला तो सावित्रीबाई फुले यांनी घातला. आणि त्याला पुढे खत पाणी देत देत शिक्षणाचा पाया, बहुजनांचा पाया, मिशनरी स्कूल ओपन झाले. इंग्रज आले, त्यांनी मिशनरी स्कूल ओपन केले, परंतु तिथं जेव्हा आपल्या बहुजनांचा मुलगा किंवा मुलगी तिथं शिकायला गेले तर या ब्राह्मणवाद्या लोकांना त्याचा किडीक बसली. धर्म बुडेल म्हणे. अरे मानव जर एक असेल तर धर्म बुडणार कुठला? आणि मग तो स्त्री शिक्षणाचा पाया घातला. तुमच्या आमच्या सामान्य माणसाचं त्या ठिकाणी शिक्षण सुरू झाले. आणि मग जेव्हा ती विद्या आली, जरी विद्याच नसेल तर त्यांनी सांगून ठेवलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती पण गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्तविना तुम्ही आम्ही जे बहुजन समाजातले क्षुद्र आहेत ना ते क्षुद्र खचले. आणि हे सगळं एका अविद्येनं केलं. हे सांगितलं. मग शिकलंच पाहिजे ना गड्या, शिकलंच पाहिजे. देवा शपथ सांगतो, जर कधी हा शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यावेळेस रोवली गेली नसती तर मी पहिल्यांदाच वाक्य सांगितलं की 50 वर्ष आपण अजूनही मागं असतो. आणि त्या फुले शाहूंचा सत्यशोधक समाजाचा वारसा जपत जपत, विशेष आहे आपलं गावाचं भाग्य आहे, इथं आदरणीय पी.व्ही. कडू पाटील यांना खरेतर सत्यशोधक चळवळीची जाण होती, खरी जाण त्या माणसाला होती. मी त्यांच्यापाशी 1 तास बसलो, बोललेलो, माझं भाग्य आहे ते. 18.5 वर्षात त्यांच्यापाशी मी एक तासच बसलो असेल त्या 18.5 वर्षातला तो तास माझा भाग्यशाली आहे. कधीही त्या तासाचं मला स्मरण होतं. नाही तर एवढा सुशिक्षित मी असताना मी देखील अंधश्रद्धेत बुडालो होतो ना, पण त्यातून थोडा बाजूला सरकलो. हे शिक्षण दिलं. शेतकऱ्यांचं आसूड वाचताना मला समजलं, इतके मोठे ज्योतिराव इतके गाजले, महात्मा फुले, ज्योतिराव महात्मा फुले म्हणून गाजले, सूर्यप्रकाश म्हणून गाजले, परंतु तरीही त्यांना या ब्राह्मण पेशांनी शेवटी एका मित्राच्या लग्नात गेले. आणि मित्राच्या लग्नात जात असताना ते 4-6 पांढरे पेशांनी पाहिलं, अरे कोण, कुठला आहे तो, चल पाठीमागं जा, पुढे कुठे चाललास, धर्म पाठवतो. अरे तुमच्या आमच्या सर्वांनी महात्मा म्हणावं आणि त्या महात्म्याला सांगावं धर्म पाठवला, पाठीमागं जा. तिथून घरी आले, रडले, गोविंदरावांना म्हटले हे असं कसं झालं बाबा. ते म्हणजे बाबा बरं झालं, त्यांनी खूप उपकार केले तुझ्यावर, जर कधी पेशवाई असती ना तर तुला हत्तीच्या पाय दिला असतं, पण तुला निदान सुखरूप घरी पाठवलं. केवढी आरे राहिली. आमचे ग्रंथ पुराण उचकून बघा, त्या सांगितलंय ती 5 ब्राह्मण जेवू घाला, 5 ब्राह्मणांना दान द्या, आमकं करा तमकं करा. का अरे उपाशी मरणाऱ्या 5 जणांना जेवू घाला असं कुठं वाक्य सापडलंय का? त्यावेळेस गाजलेला दुष्काळ, अन्न करता माणसं मरत होती, त्यावेळेस महात्मा फुले आणि त्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणी भोजनालय सुरू केलं. नात अनाथ कुणी असो त्याच्यासाठी भोजन व्यवस्था सुरू केली.
नात अनाथ कुणी असो, कुठल्याही घरचा असो, दारिद्र्यात खितपत पडलेला असतो, त्याच्यासाठी अन्नदान दिलं, त्याच्यासाठी शिक्षण दिलं आणि खऱ्या अर्थानं तिसरा डोळा ज्याला म्हणतात तो दिला या महान क्रांतिकारकांनी दिला. शाहू महाराज असो, त्यांचंही तेच उदाहरण आहे ना. त्यांच्या का असणार आहे का मातंग, त्या मातकाला सांगितलं चौकात हॉटेल उघड, मी चहा प्यायला येतो. आता जिथं शाहू महाराज चहा प्यायचे म्हणजे त्यांच्या संघ 5-50 जण त्याला चहा प्यावाच लागायचा ना. म्हणजे कृतीतून समाज बदलून घेतला. आणि एक गंमत सांगतो किरणदादा, शनिवार वाडा ज्या दिवशी जळाला ना त्या दिवशी महात्मा फुलेंचा जन्म झाला. म्हणजे याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की त्या ठिकाणी त्या ज्वाला भडाकल्या आणि त्या भडाकलेल्या ज्वाला यांच्यात आल्या आणि जो उद्रेक झाला ना या बहुजन समाजावर अन्यायाचा उद्रेक, तिथून पुढे ठिणगी पेटली आणि हा क्रांतीसूर्य कार्याला लागला. परत शाळेत गेले. शेतकऱ्यांचं दुःख सांगताना सांगतो, त्यावेळेस राणी होती इलायतीची राणी, त्यावेळेस हिंदुस्थान होता आणि या हिंदुस्थानावर राज्य करणारी इलायतीची राणी आणि तिचा पोरगा हा सरसेनापती एका कार्यक्रमाला आले. आता मोठा सरसेनापती एका कार्यक्रमाला येतो. हरिभाऊ चिपळूणकर यांच्या घरी तो कार्यक्रम रंगरगोट केली, सजावट केली, हिरे अंगठे माणिक मोती जड जवाहीर सगळी पब्लिक तीच जमलेली. आणि तिथं एक म्हातारं गेलं आणि म्हातारं गेल्यानंतर त्या म्हाताऱ्यानं काय केलं, त्यांनी दारातून मागं लुटून दिलं. चला पाठीमागं जा म्हणे. पाठीमागं लुटून दिल्यानंतर ते म्हणे अरे बाबा ह्या कार्यक्रमाला मलाही यायचंय. नाही तुम्ही नाही म्हणे, तुम्ही कुठले धोतर, कुठला फेटा, कुठले हे कपडे मळलेले कपडे मागं जाते, कोयता कशाला आणलाय. मोठे सरसेनापती येणार आहे, इलायतीची राणी आहे, तिचा पोरगा आहे, त्याची अख्खा सत्ता आहे, तो इथं कार्यक्रमाला तुम्ही कशाला मध्ये घुसताय म्हणे. त्याला मागं लोटलं हो. आणि कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की चिपळूणकरांनी सांगितलं की यांना आत घ्या. मग हे आत गेले. आत गेल्यानंतर सरसेनापतीनं पाहिलं, फाटकं धोतर आहे, फाटके कपडे आहेत, डोक्याला मुंडास आहे, कमरेला काहीतरी आहे, कुणीतरी एक आगळा वेगळा म्हातारा त्या कार्यक्रमात बसलेला आहे म्हटल्यावर त्यांच्याकडे बघून सगळे फिरी हसत होते, फक्त हसत होते. आणि ते हसताना पाहिल्यावर शेवटी जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा सांगितला का आता फुले तुम्ही बोला. आणि मग महात्मा फुले बोलायला उभे राहिल्यानंतर त्या फाटक्या तुटक्या कपड्यातील मुंडासं बांधलेल्या माणसानं जेव्हा अस्खलित इंग्लिशमध्ये भाषण सुरू केलं ना तेव्हा तो सरसेनापती देखील खुर्चीहून थोडा दचकला. अस्खलित इंग्लिशमध्ये भाषण सुरू केलं, तो दचकला. त्यानं सांगितलं की महाराज तुम्ही या ठिकाणी आलात, हिऱ्या माणक्याचे अंगठे घातलेले आहेत, रंगीबेरंगी कपडे घातलेले सगळे सभा मंडपात जमलेले आहेत, उच्चभ्रू समाज इथे जमलेला आहे. पण हे म्हणजे आमच्या देशाचं चित्र नाही, आमच्या देशाचं खरं चित्र मी जे तुमच्या समोर उभा आहे ते आहे. कारण तुम्ही तुमच्या राणीला आईला जाऊन सांगणार की देश पाहिला, सुखरूप आहे, कडक आहे, कपडे लत्ते मस्त आहेत, खाण्यापिण्याची आभाळ अजिबात नाही. कारण तुम्हाला जी मेजवानी दिली ती आमच्या सर्वसामान्य माणसासाठी नाही हो. आमच्या या भारतामध्ये घास अन्नासाठी जळून मरणारे, तरफडत मरणारे आमचे लहान छोटे शेतकरी आहेत, आमचे त्यांची बाळं आहेत, त्यांचे गुरेढोरे आहेत, अन्न वाचून तडफडत मरतात हो. जे पिकवतात तेही सावकार घेऊन जातात आणि आम्ही फक्त पिकवायचं आणि सावकाराची धरती भरायची एवढंच आम्हाला येतंय. माझा शेतकरी या दुःखात आहे. आणि हे खरं चित्र तुमच्या आईला जाऊन सांगा. जर झालेच तिला काही बदल तर या देशाचं चित्र बदलेल, या देशाचा शेतकरी बदलेल आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. हेही फुल्यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं. आणि जाताना तर सरसेनापती फुल्यांना जवळ घेऊन म्हणाला की तुमचा निरोप आवर्जून मी माझ्या आईला जाऊन सांगेन. त्यावेळेस राणी छाप ठोकळे होते बघा. पूर्वी हे जाणकार जे लोक आहेत, पूर्वी राणी छाप ठोकळे होते, राणी छाप ठोकळे. तर त्यावेळेचा तो काळ, ₹100 राणी छाप ठोकळे होते, त्या राणीचा काळ.
म्हणजे जे जीवन जगत आहोत, जे जीवन जगत आहोत ते खरं चित्र हे बाजूला ठेवलं होतं आणि त्या राणीपुढे भलतं चित्र मांडलं जात होतं. गांजलेला, पिडलेला, कुजलेला शेतकरी, त्याचं हे जीवन हे दाखवून दिलं आणि त्यांना महात्मा म्हटलं जातं. हे परिवर्तन घडवलं. अक्षर शून्य आम्ही होतो. ग्रंथामध्ये सांगितलेलं ज्ञान तेव्हाच आम्ही फक्त अंधश्रद्धेत झकाडलेलो होतो. त्या अंधश्रद्धेत झकाडलेल्या माणसांना देखील खऱ्या अर्थानं मानवता काय आहे आणि मानवता धर्म काय आहे हे दाखवून दिलं. आणि जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं पसायदान आहे ते खऱ्या अर्थानं या माणसांनी मांडलं. खऱ्या अर्थानं पसायदान या लोकांनी मांडलं. महात्मा फुले असोत, शाहू असोत, आंबेडकर असोत, हे ठराविक चौकटीतले नाहीत. महात्मा फुले यांची जयंती आहे म्हणजे फक्त माळी यांनी साजरी करायची मुळीच नाही. अरे हे चौकटी बाहेरचे राजे आहेत. तुम्हा आम्हा सर्वांनीच ही जयंती साजरी करावी. तुम्ही आम्ही सर्वांनीच मुजरा करावा. मुजरा करण्यासारखं साजरं व्यक्तिमत्व होतं म्हणून मुजरा करा. आंबेडकर म्हटल्यानंतर फक्त ठराविक लोकांचेच नाहीत. अरे जी राज्यघटना केली ती काय ठराविक लोकांसाठी नाही. चिडी मात्र, मुंगी मात्र, प्राणी, पशु सगळ्याच जीवांसाठी जर राज्यघटना केली असेल तर आंबेडकर देखील एका चौकटीतले बंदिस्त नाहीत. शाहू महाराजांनी जर एका शेतकऱ्यासाठी त्याला पाणी प्यायचं म्हणून जर स्वतःच मोठ ओढली असेल, त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं होतं तुझी जात कोणती आहे. म्हणून शाहू महाराज एका चौकटीत नाहीत किंवा शिवराय एका चौकटीत नाही. हे चौकटी बाहेरचे पुरुष आहेत पण त्यांना तुम्ही आम्ही एका चौकटीत बंद करतोय. आमचे 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 नव्हे, हे सर्वांचेच आहेत आणि वंदनीय आहेत. स्त्री शिक्षण जर सुरू केलं नसतं, विधवा विवाह म्हटल्यानंतर विचारू नका. ब्राह्मणांचा एक जोड पत्यांचा विधवा विवाह ठरला, सगळे ब्राह्मण विरुद्ध गेले. बाटला शीचे धर्म बाटला म्हणजे सगळा धर्म बाटला. पण फुले त्या ठिकाणी उभे राहिले. त्या विधवांना न्याय दिला, अनाथ मुलांना न्याय दिला, त्यांच्यासाठी शिक्षण सुरू केलं, गोरगरिबांसाठी शाळा सुरू केल्या, अनाथालय सुरू केले. नाडलेला पिडलेला शेतकरी त्याला न्याय मिळवून दिला. मंदिर जर असेल ते सगळ्यांचंच आहे, देवालय असेल तर सगळ्यांचं आहे. या मोठमोठ्या विभूती ज्या जन्माला आल्या त्या जरी कुठल्या एका जाती, ती जात नव्हेच, मानव हीच एक जात आहे. या मानव जातीमध्ये विभूती जर जन्माला आल्या असतील त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विभूती सारख्या आहेत, हे देखील त्यांनी दाखवून दिलं. आणि हे दाखवून दिल्यानंतर या खऱ्या अर्थानं परिवर्तन घडत घडत गेलं. आणि परिवर्तनानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही व्यावसायिक शिक्षण याच्यात उतरा. नुसतं पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाही, व्यावसायिक शिक्षण द्या, त्याला अनुभव द्या, त्याला गती द्या, नीती द्या, मती द्या. हे दिल्यानंतर माणूस परिवर्तन घडून येतं. आणि खऱ्या अर्थानं परिवर्तन घडल्यानंतर या समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला मी आल्याला म्हटलो तर जर या विभूती जन्माला आल्या नसत्या तर 50 वर्ष आपण अजूनही पाठीमागे असतो. असो, या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली. माझं चुकलं जर काही असेल तर खरंच माझ्या बुद्धीचा दोष समजा किंवा माझ्या वाचनाचा दोष समजा. पण जे बरोबर आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलं. पाणी पाणी जर म्हटलं तर एका ठराविक ठिकाणी पाणी, कपडे धुवायला पाणी होतं, ठराविक ठिकाणी उपाशी मरत होते, त्यांना पाणी नव्हतं. शेतकऱ्यांसाठी केलं, बहुजनांसाठी केलं, हरिजनांसाठी केलं, गिरिजनांसाठी केलं, रंजल्या गांजल्यांसाठी केलं. आणि मग जर संत तुकारामांचा अभंग असेल, जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. असा जर देव जाणायचा असेल तर रंजले गांजले हे ओळखले फुल्यांनी, आणि मग फुले यांच्यात देव पाहिला तर कोणतं चूक होणार आहे, यांच्यात देव पाहिला तर कुठलं चूक होणार आहे. आपणा सर्वांनाच एकदा त्रिवार अभिवादन करतो. आणि मला इथं बोलवलं, माझे 2 शब्द ऐकून घेतलेत त्याबद्दल शतशः धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.